छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलाने अंमली पदार्थाच्या छुप्या व्यापाराविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून वैजापूर तालुक्यात स्थानिक गुन्हे शाखा व वैजापूर पोलिसांच्या पथकाने संयुक्तरित्या मोठी कारवाई केली आहे। पथकाने करंजगाव शिवारात छापा टाकत तब्बल 27,09,225 रुपये किमतीचा 180 किलो वजनाची अफूची पिकाची झाडे जप्त केली आहे। शेतात बेकायदेशीररित्या पिकाची जोपासना करणाऱ्या 65 वर्षीय शेतकऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे। या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व वैजापूर पोलिसांना गोपनीय बातमीदारांकडून माहिती मिळाली होती की करंजगाव शिवारात गट क्रमांक 132 मधील रहिवासी धुरट यांनी आपल्या शेतात कोणत्याही परवान्याशिवाय आणि बेकायदेशीररित्या अफू पिकाची लागवड केली आहे। पिकाची मोठी जोपासना केली जात आहे। मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने माहितीची सत्यता पडताळत पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पथक व वैजापूर पोलिसांच्या पथकाने शेतावर छापा टाकला। यावेळी शेतात अफूची मोठ्या प्रमाणावर झाडे आढळून आली। पोलिसांनी घटनास्थळावरून 180 किलो वजनाची अफूची झाडे मुळासकट जप्त केली। या मालाची किंमत सुमारे 27 लाख रुपयांहून अधिक असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे। या प्रकरणात कचरू बाबूराव धुरट वय 65 वर्षे राहणार करंजगाव तालुका वैजापूर याला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात NDPS ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत पुंदे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। या कारवाईमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन इंगळे, संतोष मिसळे, कासम शेख, प्रमोद पाटील, सचिन राठोड, सुनील गोरे, विष्णू गायकवाड, सचिन सोनार, रवी लोखंडे, अंगद तिडके, अशोक वाघ, राहुल गायकवाड, अनिल काळे, सनी खरात, कविता पवार, प्रिया भंडारी, विठ्ठल डोके, गोपाळ पाटील आणि शिवाजी मगर या अंमलदारांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली। तर या प्रकरणाचा अधिक तपास वैजापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख हे करीत आहेत।